पोरबंदर सभेच्या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या गावचे सुपुत्र आमचे मार्गदर्शक आदरणीय माजी आमदार संजय भाऊ दौंड या ठिकाणी ज्यांना आपण ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात त्या श्रीमती डोळसताई, मंचावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय पाहुणे मंडळी आणि या ठिकाणी जयंती उत्सव समिती आणि ज्यांचा ज्यांचा सत्कार झाला त्यांचं प्रथमतः मी अभिनंदन करतो आणि प्रथमतः तुम्हा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो। आपणाला व्याख्याते म्हणून या ठिकाणी श्रीमती डोळसताई आलेल्या आहेत। मी तर तुमचा जवळचा आहे, कधी पण मी तुमच्या सोबत येऊन संवाद करू शकतो। वातावरण बदललेलं आहे, फक्त जाता जाता या ठिकाणी मी तुमच्या सोबत 2 मिनिटाचा संवाद करतो। वामनदादा कर्डक यांनी जे गीतं लिहिली ती गीतं बाबासाहेबाला समोर ठेवून गीतं लिहिलेली आहे। ते वामनदादा कर्डक म्हणतात, चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया। काय म्हणले वामनदादा? त्यांच्या वाक्यामध्ये गर्भित अर्थ लपलेला आहे भावांनो, जो आजपर्यंत आम्हाला कधी ऐकायला मिळाला नाही। चांदण्याची छाया म्हणजे काय? सूर्य जो आहे, सूर्य अल्ट्रावायचे किरण सोडित असतो, म्हणजे अल्ट्रा किरण या ठिकाणी सोडत असतो। हा धाकता आहे त्या किरणामध्ये आणि त्याचं शोषण चंद्र करत असतो। म्हणून वामनदादा कर्डक काय म्हणले? चांदण्याची छाया या वातावरणामध्ये, विषमता वातावरणामध्ये जातीयतेचे चटके असतील, हाल अपेष्टा असतील, या ठिकाणी गुलामीचं जगणं असेल, हे सगळं बाबासाहेबांनी सोचलं आणि ते आमच्या वाट्याला येऊ दिलं नाही। म्हणून वामनदादा म्हणतात, चांदण्याची छाया कापराची काया, कापूर स्वतः जळतो आणि परिसराला निर्जंतुक करतो। बाबासाहेब वर्गाच्या बाहेर बसून शिकले। आताच आपल्या गावातील भूमिपुत्राने सांगितलं, म्हणजे या विषमतावादी जातीचे हाल अपेष्टा वर्गाच्या बाहेर बसणं असेल, या ठिकाणी धर्मांधी व्यवस्था असेल, त्यांचे नाहक छळ असतील, हे सगळं आपण शोषण केलं आणि काय केलं आपल्याला? आम्ही अस्पृश्य होतो। कोण होतो आम्ही अस्पृश्य होतो। आम्हाला स्पर्श माणसं आमचा स्पर्श करून घेत नव्हते। या आमच्या अस्पृश्य असणाऱ्या आमच्या देहाला बाबासाहेबांनी काय केलं? कापरासारखं जळून स्वतः मुक्त केलं, आम्हाला स्पर्श माणसामध्ये आणून बसवलं। म्हणून कापराची काया आणि कापूर काय करतो? स्वतः जळतो आणि आपलं अस्तित्व ठेवत नाही। त्याच पद्धतीनं बाबासाहेब ज्या वेळेस सत्यातून निघून गेले त्यावेळेस त्यांच्या अकाउंटवर 1 रुपया सुद्धा नव्हता। प्रॉपर्टी असेल ते अकाउंटवर म्हणजे अशा या पद्धतीनं बाबासाहेबांनी या ठिकाणी आपल्यासाठी काम केलेलं आहे। आज जयंती आपण साजरी करत असताना मला आनंद वाटतोय भाऊ, या ठिकाणी आज ज्या बाबासाहेबांना राणीच्या पोटामध्ये राजा जन्माला यायचा आणि बाबासाहेबांना अशी संविधान दिलं आणि त्या संविधानामधून मताच्या पेटीतून आज राजा या ठिकाणी येतोय, लोकशाही आपण स्वीकारली। परंतु आजही बाबासाहेबांच्या प्रतिमेची विडंबना होते, आजही बाबासाहेबांचा पुतळा फुटला जातोय, आजही बाबासाहेबांची मिरवणूक गावातून आली नाही पाहिजे अशी धर्मांध जातीवादी माणसं बोलतात। ज्या बाबासाहेबांना मताचा अधिकार आम्हाला दिला त्या बाबासाहेबांच्या मताच्या अधिकाराने आमदार होतात, खासदार होतात, परंतु आपल्या गावामध्ये भर चौकामध्ये आज बाबासाहेबांची जयंती होती। मला आज समाधान वाटतं, कारण बाबासाहेब हे फक्त काय दलिताचे उदाहरण नव्हते, त्यांना एक चाकुरीबद्ध करण्याचा कुठेतरी प्रयत्न होतोय। बाबासाहेबांना जे काही संविधानाच्या माध्यमातून अधिकार असतील, हक्क असतील, त्या संपूर्ण भारतीयांना दिलेला आहे। बाबा या ठिकाणी धर्मग्रंथावर आपला देश चालत नाही, आपला देश भारतीय संविधानावर चालतोय। या देशामध्ये कुणे कोणते कपडे घालावे, कुणा काय खावं, कुणे कसं राहायचंय, कसं राहावं, कुणा कुठं जायचंय, कुठं विहार करायचा आहे, याचं स्वातंत्र्य बाबासाहेबांच्या संविधानानं आम्हाला दिलंय। परंतु भाऊ या ठिकाणी आता नवीन कायदा येऊ घातलेला आहे। तो कायदा चळवळीचा घात करण्यासाठी कायदा एक महाराष्ट्र सरकार आणतंय, तो कायदा आपण हाणून पाडला पाहिजे। ज्या कायद्यात आमचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य जर तुम्ही विस्कटून घेणार असताल
तर याच्यासाठी आपल्याला त्याच्या पण चळवळीच्या रूपाने आपल्याला त्याकडे बघावं लागणार आहे. मला तू तरुण भावाला एकच विनंती करायची, आणि ज्यांचा सत्कार झाला, आपण चांगले कार्यक्रम संयोजन समिती आयोजित करते, कारण जे हे मुलं बसले त्यांच्या समोर जर सत्कार झाला तर हे उद्याचं आमचं भविष्य आहे. कारण बाबासाहेबांनी शिक्षणाला सर्वात जास्त महत्व दिलेलं आहे, आणि म्हणून आमच्या वस्तीतलं वाडीतलं एकही विद्यार्थी शिक्षणाबाहेर राहणार नाही याचा संकल्प जयंती उत्सव समितीने आज करावा, ही विनंती मी तुमचा बांधव म्हणून तुम्हाला करणार आहे. आज मी फिरताना मला बघायला मिळतंय डॉल्बी डीजे वाजवून या ठिकाणी मिरवणुकीला विद्रुपीकरण आणायचं काम चालू आहे. बाबासाहेब म्हणतात, माझी डोक्यावर प्रतिमा घेऊन नाचण्यापेक्षा विचार माझ्या डोक्यात घेऊन तुम्ही त्या पद्धतीने वाटचाल करा. ते या ठिकाणचे तरुण करतायत, मला याचा अभिमान वाटतोय. आणि दारू प्यायचा म्हणजे व्यसनाधीन झाली आमची पिढी. तुम्ही एक नवीन आदर्श देताय, तर कुणी जर व्यसनाधीन असेल तर त्यांनी आज बाबासाहेबांसमोर नतमस्तक होऊन भविष्यातला संकल्प करावा की आम्ही निर्व्यसनी राहणार आहे, तरच आम्ही बाबासाहेबांची जयंती करण्यासाठी पात्र असणार आहे, अशी तुम्हाला विनंती करतो. वेळ भरपूर होतोय, म्हणून या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, मला बोलावलं, मला माझा सत्कार केला, त्याबद्दल संयोजकाला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद पालखी साहेब.